हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. दोघे काही दूर गेले होते. तेवढ्यात विवान कोणाला तरी आपल्यासोबत घेऊन येत म्हणाला, मॉम यांना भेटा, या आहेत माझ्या दुसऱ्या मॉम, श्वेता बन्सल. आपल्या मॉमचं नाव ऐकताच सानवी चालता चालता थांबली. ती मागे वळून विवानसोबत आलेल्या आपल्या मॉमकडे पाहू लागली. स्मिताजी मोठ्या प्रेमाने आणि आदराने श्वेताजींचं स्वागत करतात. दादी, श्वेताजींना बसायला सांगतात. श्वेताजी बसण्यासाठी पुढे जाणार इतक्यात त्यांची नजर पायऱ्यांजवळ उभ्या असलेल्या सानवीवर पडते. सानवीला पाहून श्वेताजी म्हणाल्या, सानू तू इथे? सानवी संकोचत म्हणाली, हो, मी कामानिमित्त मीनल मॅमसोबत आले होते. स्मिताजी सानवीकडे पाहत श्वेताजींना म्हणाल्या, तुम्ही सानवीला ओळखता? श्वेताजी हसत म्हणाल्या, ओळखणार नाही कशी स्मिताजी, मी हिला जन्म दिला आहे, ही माझी मुलगी आहे. हे ऐकताच तिथे उपस्थित असलेले सगळेजण सानवीकडे पाहू लागले. श्वेताजी सानवीचं कौतुक करत म्हणाल्या, इतकंच नाही स्मिताजी, तुम्ही लोक मला जो आदर आणि सन्मान देत आहात, खरं तर त्याची खरी हक्कदार सानू आहे. तीच सानवी आहे जिने विवानचा जीव वाचवला होता. हे ऐकताच सगळेजण सानवीकडे कौतुकाने आणि कृतज्ञतेच्या नजरेने पाहू लागले. सगळ्यांमध्ये बसलेला अंश सानवीचं कौतुक करत म्हणाला, तुझ्यासारखे प्रामाणिक लोक आजकाल खूप कमी भेटतात सानवी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, प्रामाणिकपणा आणि हक्क यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. कोणाची मदत करणं चांगली गोष्ट आहे, पण कोणासाठी आपला हक्क सोडून देणं मूर्खपणा असतो. माझी गोष्ट लक्षात राहील ना? सानवीने होकारार्थी मान हलवत म्हटलं, यस सर. अंश हलकसं हसला. संध्याकाळच्या वेळी मीनलच्या हट्टामुळे सानवी तिच्यासोबत आणि तृप्तीसोबत तयार होण्यासाठी पार्लरला जाते. साधारण संध्याकाळी 7 वाजता तिघीही एकत्र पार्टीला येतात. विवान अथर्व आणि व्योमसोबत उभा राहून बोलत होता. सानवीला येताना पाहून अथर्व डोळे विस्फारून तिच्याकडे पाहतच राहिला. विवान त्याला अशा प्रकारे कोणाकडे पाहताना बघून म्हणाला, असं टक लावून बघणं बंद कर, कुणी पाहिलं तर तुझी बँड वाजवेल. अथर्वने विवानचा चेहरा सानवीच्या दिशेने वळवत म्हटलं, फक्त बँड वाजवणारा तू नसला पाहिजेस, मग ठीक आहे. आता तिघेही सानवीकडे पाहत होते. व्योम स्माईल करत म्हणाला, वाव, सानवी इज लुकिंग प्रिटी. अथर्वने होकारार्थी मान हलवत म्हटलं, जस्ट लाईक अ बार्बी. सानवीने डार्क वाईन रेड रंगाचा ऑफ शोल्डर टी लेंथ गाऊन घातला होता, जो तिच्या गुडघ्यापर्यंत येत होता. त्या ड्रेसमध्ये सानवी खूपच आकर्षक दिसत होती. सानवीने एक नजर विवानकडे टाकली आणि मीनलसोबत पुढे निघून गेली. तिकडे विवानची नजर मात्र संपूर्ण पार्टीमध्ये फक्त सानवीवरच खिळली होती. सानवीला आपल्या कुटुंबातील लोकांसोबत मिसळताना पाहून विवान आनंदी होता. शेवटी त्याला हेच तर हवं होतं. काही वेळातच अनेक लोक डान्स फ्लोअरवर आले होते. विवान सानवीजवळ बसलेल्या मीनलसमोर हात पुढे करत तिला डान्ससाठी आमंत्रित करतो. दोघेही डान्स फ्लोअरवर जातात. काही वेळाने त्यांची नजर जवळच डान्स करणाऱ्या अंशवर गेली, जो सानवीसोबत डान्स करत होता. विवान अंशला सानवीसोबत पाहून म्हणाला, या भावाला आपल्यापेक्षा लहान मुलीच का आवडतात? मिशी, आधी तू आणि सानू आणि यांना जरा समजावून सांग. मीनलचे डोळे चमकले. ती विवानला म्हणाली, सानू काय बात आहे, सानू अँड ऑल हं. विवान संकोचत म्हणाला, अरे तिची मॉम तिला सानू म्हणत होती म्हणून. काही वेळाने अयांश तिथे आला. त्याने अंशकडे सानवीसोबत डान्स करण्याची परवानगी मागितली आणि सानवीसोबत डान्स करू लागला. आता हे विवानच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं. विवानने अंशचा हात धरला.
मिनलचा हात त्याच्या हातात दिला आणि स्वतः अयांशजवळ जाऊन सानवीला त्याच्यापासून दूर करत अगदी सभ्यपणे म्हणाला, थोडा डान्स मी सुद्धा करू का? असं म्हणत विवानने अयांशकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि सानवीसोबत हळूवार डान्स करू लागला. सानवीने आजूबाजूला पाहिलं आणि विवानचा हात सोडवत म्हणाली, मला आता डान्स करायचा नाही. विवानने सानवीच्या कमरेभोवती हात ठेवत तिला आपल्या जवळ ओढलं आणि म्हणाला, पण मला अजून डान्स करायचा आहे, तो सुद्धा तुझ्यासोबत. सानवी मोठमोठे डोळे करत विवानकडे पाहू लागली. विवान चिडत म्हणाला, खूप मज्जा येते ना तुला मला त्रास देण्यात, मला जेलेस फील करण्यात. तुला अंशपासून दूर राहायला सांगितलं होतं ना, माझी गोष्ट समजत नाही का? तो पुढे म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेव सानू, मला माझं म्हणणं कसं मनवायचं हे चांगलंच माहीत आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू माझी आहेस, या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. तो थोडा थांबला आणि म्हणाला, सध्या मी तुझ्यावर प्रेम करतोय, म्हणजे त्या बदल्यात मला तूही माझ्यावर प्रेम करावंसं वाटतं. तू माझी आहेस याचा अर्थ असा की तुला हवं असो वा नसो, तुला माझ्यासोबतच राहावं लागेल. पण मला असं अजिबात नकोय की आपलं नातं तुझ्यासाठी प्रेमाऐवजी ओझं बनावं. असं बोलून विवानने सानवीला हळूच सोडलं आणि तिथून निघून गेला. विवान गेल्यानंतर सानवीने आजूबाजूला पाहिलं. तिचे डोळे पाणावले होते. त्या दोघांपासून काही अंतरांवर अंशसोबत डान्स करणारी मिनल दोघांकडे लक्ष देत होती. अचानक इकडे तिकडे पाहताना सानवीची नजर मिनलवर पडली. मिनल तिच्याकडेच पाहत होती. मिनलला पाहून सानवीने चेहऱ्यावर हसू आणलं आणि आपल्या डोळ्यात आलेले अश्रू मिनलपासून लपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मिनलने तिच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहिले होते. सानवीने मिनलची नजर चुकवली आणि दुसऱ्या बाजूला निघून गेली. अथर्वने सानवीला वेगाने गार्डनच्या दिशेने जाताना पाहिलं. त्याने तिला आवाज देत थांबवलं. सानवी, सानवी थांब, काय झालंय तुला? त्यावेळी सानवीने पाणावलेल्या डोळ्यांनी अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाली, काय बोलू अथर्वजी, मलाच माहीत नाही मला काय झालंय. मला नक्की काय हवंय हेच मला समजत नाहीये. मी विवानपासून जितकं दूर जाण्याचा प्रयत्न करते तितकीच त्यांच्याजवळ येत चालले आहे. एकीकडे माझं मन म्हणतंय की त्यांच्यासोबत राहावं, त्यांच्याशिवाय राहणं कठीणच नाही तर अशक्य झालंय. पण प्रत्येक वेळी त्यांनी दिलेला धोका, त्यांनी बोललेलं प्रत्येक खोटं आठवतं. खोट्याच्या पायावर नाती उभी राहत नाहीत. सानवी बोलत होती तेवढ्यात तिला केशवजींचा आवाज ऐकू आला. अटेन्शन एव्हरीवन, आज विवानच्या या अचिव्हमेंट पार्टीमध्ये मला एक खास घोषणा करायची आहे. विवानच्या साखरपुड्याची घोषणा. केशवजींचं बोलणं ऐकताच सानवीचे पाय डगमगले. जणू उभ्या जागीच तिला जोरदार धक्का बसला होता. केशवजींनी खाली उभ्या असलेल्या स्मिताजींना इशारा करून वर येण्यास सांगितले. स्मिताजी काही अंतरावर उभ्या असलेल्या विधीचा हात पकडून तिला स्वतःसोबत स्टेजवर घेऊन गेल्या. विधी स्मिताजींकडे न समजल्यासारखी पाहत होती. तिला काही समजत नव्हतं. प्रत्येक पुढच्या पावलासोबत विधीच्या हृदयाची धडधड वाढत होती. स्मिताजींनी विधीला केशवजींच्या जवळ उभं असलेल्या विवानच्या शेजारी उभं केलं. विधी आणि विवान दोघेही एकमेकांकडे न समजल्यासारखे पाहत होते. तेवढ्यात पुन्हा केशवजींचा आवाज ऐकू आला. विधीबद्दल इथे उपस्थित असलेल्या फार कमी लोकांना माहिती असेल. विधी आपल्या NGOचा एक महत्त्वाचा भाग आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या NGOची जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. त्यासोबतच तिने नुकताच स्वतःचा सुपरमार्केटचा व्यवसायही सुरू केला आहे.
मला तुम्हा सर्वांना हे सांगताना खूप आनंद होत आहे की लवकरच आम्ही विधीला आपल्या घराचा एक महत्त्वाचा भाग बनवणार आहोत. आम्ही लवकरच विवान आणि विधीला एका अतूट नात्याच्या बंधनात बांधणार आहोत. लवकरच त्यांचं लग्न करणार आहोत. विवान एका क्षणासाठी पूर्णपणे हैराण झाला होता. तो कधी केशवजींकडे पाहत होता, तर कधी विधीकडे, तर कधी एखाद्या मूर्तीसारखी शांत उभी असलेल्या सानवीकडे. तो अस्वस्थ झाला होता. त्याला ओरडून ओरडून सगळ्यांना आपल्या आणि सानवीच्या नात्याबद्दल सांगायचं होतं, पण सानवीची शपथ आणि परिस्थितीने त्याला बांधून ठेवलं होतं. तो सानवीकडे असहाय्य नजरेने पाहत होता. त्याला आशा होती की सानवी पुढे येईल आणि त्यांच्या नात्याचं सत्य स्वतः सर्वांसमोर सांगेल, पण तसं काहीच झालं नाही. टाळ्यांचा मोठा कडकडाट झाल्यानंतर विवाने विधीचा हात पकडला आणि स्टेजवरून खाली आला. विधीला स्मिताजींसोबत सोडून विवान थेट घराच्या आत आपल्या खोलीकडे निघून गेला. या घोषणेमुळे फक्त विवान आणि सानवीच हैराण परेशान झाले नव्हते. विधी ही तितकीच अस्वस्थ झाली होती. तिच्यासाठी ही घोषणा एखाद्या मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती. पाहायला गेलं तर ती सर्वांसोबत सर्वांसमोर उभी होती, पण तिचं मन मात्र कुठेतरी दुसरीकडेच होतं. तिच्या मनात यावेळी अनेक प्रश्न सुरू झाले होते. त्यातील सर्वात मोठा प्रश्न हा होता की ज्या विवानला ती नीट ओळखतसुद्धा नाही, त्याच्यासोबत लग्न करण्याचा विचार ती कशी काय करू शकते. तिचं मन गेल्या अनेक वर्षांपासून दुसऱ्याच कोणासाठी धडधडत होतं. अशा परिस्थितीत अचानक त्या मनात विवाहासाठी जागा निर्माण करणं विधीसाठी जवळजवळ अशक्यच होतं. आणि त्यानंतर इकडे मीनल विवानच्या नजरेत लपलेली नाराजी स्पष्टपणे पाहू शकत होती. त्याचप्रमाणे सानवीचं अचानक असं शांत होणंही मीनलला चांगलंच समजत होतं. काहीतरी विचार करत मीनल सानवीजवळ गेली आणि म्हणाली, सानवी, अर्कला हे खायला देशील का? मी आत्ताच येते. सानवीने होकारार्थी मान हलवली आणि अर्कला खुर्चीवर बसून त्याला खाऊ घालू लागली. तेवढ्यात मागून अंश आला. सानवीकडे पाहत तो म्हणाला, सानवी, माणसाची सर्वात मोठी कमतरता आहे माहीत आहे. आपल्या दुःखाचं कारण आपण दुसऱ्यांना समजतो. हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. खरं तर आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आपण स्वतःच असतो. आपल्याला आनंदी राहायचं असेल तर आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो. दुसऱ्यांमध्ये बदल होण्याची वाट पाहणं ही आपली सर्वात मोठी मूर्खपणाची गोष्ट आहे. मला आशा आहे की आता जे काही घडलं त्यानंतर तुला काय हवं आहे हे समजेल. सॉरी, पण यावेळी मी तुझ्या बाजूने तेव्हाच उभा राहीन जेव्हा तू स्वतःसाठी स्वतः लढायला शिकशील. सानवीचं मन पूर्णपणे शांत झालं होतं. तिला खरंच काही समजत नव्हतं की आता तिने काय करावं. इकडे विवान विस्कीच्या बाटल्या घेऊन आपल्या खोलीच्या दिशेने जात होता, तेव्हा अंश आणि व्योमने त्याला अडवलं. व्योम विवानला थांबवत म्हणाला, बॉस, प्लीज हे सगळं करू नका. बाहेर पार्टी सुरू आहे. सगळे तुम्हाला शोधत आहेत. अशा वेळी तुम्ही दिसला नाही तर. व्योमच्या अगदी उलट अंशने विवानच्या हातात आणखी 2 बाटल्या देत म्हटलं, जा जा, जितके प्यायचे आहे तितकी पी. एवढं करूनही तिला विसरता आलं नाहीस तर अजून पाठवतो. पण आता बस, खूप झालं विवान. तिच्या मागे खूप धावलास. आता तिची पाळी आहे. तिला एक संधी दे, तुमचं नातं वाजवण्याची, तुमचं नातं समजून घेण्याची. एकदा पुन्हा तोच जुना विवान बन, बेफिकीर, बिनधास्त. जा, जितकी प्यायची आहे तितकी पी. मी सगळं सांभाळतो. विवानने त्या बाटल्या बाजूला ठेवत म्हटलं, या नशेमुळेच माझ्यावर आशिकीचं भूत सवार झालं होतं.
आता याला तेव्हाच हात लावेन जेव्हा माझी आशिकी पूर्ण होईल, असं म्हणत विवान आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेला. व्योमने अंशकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. इकडे सानवी अर्कला खाऊ घालण्यात मिनलची मदत करत होती. खेळता खेळता अर्कने अचानक हात मारला आणि सानवीच्या अंगावर सगळं जेवण सांडलं. सानवीचा ड्रेस पूर्णपणे खराब झाला. मिनल सानवीला म्हणाली, ओ नो, हे काय केलं तुम्ही? सानवी स्माईल करत म्हणाली, काही हरकत नाही मॅडम, मी आत्ताच साफ करून घेते. मिनलने सानवीला विवानच्या रूमच्या दिशेने इशारा करत म्हटलं, ठीक आहे, तू सेकंड फ्लोअरवरच्या समोरच्या रूममध्ये जा, ती तृप्ती मॅमची रूम आहे. सानवीने होकारार्थी मान हलवली आणि आत निघून गेली. तृप्ती आणि विवानची रूम एकमेकांच्या शेजारीच होती. सानवीने फारसं लक्ष न देता तृप्तीच्या रूमऐवजी चुकून विवानच्या रूममध्ये प्रवेश केला. सानवीला आपल्या रूममध्ये येताना पाहून विवान आश्चर्यचकित झाला. सानवी त्यांच्या नात्याबद्दल त्याच्याशी बोलण्यासाठी आली आहे असं त्याला वाटलं. आणि त्यानंतर विवान सानवीकडे आशेने पाहू लागला. सानवीने विवानकडे पाहत थोडीशी संकोचून म्हटलं, ते मला वाटलं ही तृप्ती मॅमची रूम आहे. क्षणातच विवानचा तो गैरसमज दूर झाला. विवानने एक दीर्घ श्वास घेतला आणि रागाने म्हणाला, तुमच्यात एवढीही मॅनर्स नाहीत का सानवी? दरवाजावर नॉक करून आत यायला हवं, एवढंही कळत नाही? सानवी विवानकडे आश्चर्याने पाहत म्हणाली, हो जी सॉरी, ते मी चुकून. विवान जवळजवळ ओरडतच म्हणाला, सो लिव्ह सानवी, तुम्हाला दुसऱ्यांच्या भावनांनी काय फरक पडणार आहे? बाहेर आपल्या नात्याची अशी खिल्ली उडवताना पाहूनही तुम्ही गप्प राहिलात. बरंच झालं, तुम्ही माझा आणि माझ्या भ्रमाचा पूर्णपणे चुराडा करून टाकलात. मला खूप गर्व होता की तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहात. विवान एक क्षण थांबला, मग सानवी जवळ जात म्हणाला, तुमच्या या शांततेने आज आपल्या नात्याची मज्जा बनवून ठेवली. पण तुम्हाला काय फरक पडतो? तुम्हाला तर आनंदच होत असेल. चला, बरंच झालं, कोणत्या तरी कारणाने का होईना विवानपासून सुटका तर झाली. कोणीतरी अगदी खरंच म्हटलं आहे, ज्याच्यासोबत मनाला सगळ्यात जास्त शांतता मिळते त्याच्यासोबत वेळ मात्र सगळ्यात कमी मिळतो. हे बोलताना विवान पूर्णपणे भावूक झाला होता. तो वारंवार पापण्या लावून आपल्या डोळ्यात आलेले अश्रू बाहेर पडू नयेत म्हणून स्वतःला सावरत होता. डोळ्यांच्या कोपऱ्यातून बाहेर आलेले अश्रू पुसत विवान पुढे म्हणाला, घे सानवी, आपल्या नात्याची ही डोर मी सोडून दिली आहे. आता ही डोर येणाऱ्या आयुष्याशी जोडून आपल्या नात्याचं सत्य सगळ्यांसमोर सांगून मजबूत करण्याची की गेलेल्या कालच्या आठवणींशी जोडून आणखी कमजोर करायची, हे आता तू ठरव. लग्नाच्या दिवसांपर्यंत मी तुझ्या परत येण्याची वाट पाहीन. नाऊ लिव्ह सानवी, जा इथून, असं म्हणत विवानने सानवीची मनगट धरली आणि तिला रूमच्या बाहेरपर्यंत आणून सोडलं. त्यानंतर त्याने दरवाजा बंद करून घेतला. सानवी डोळ्यात अश्रू घेऊन काही क्षण त्या बंद दरवाजाकडे पाहत तिथेच उभी होती. दरवाजा बंद कर, विवानने दरवाजाला डोके टेकवले आणि डोळे बंद करून स्वतःशीच म्हणाला, आता मी नाही, तू स्वतः सगळ्यांना आपल्या नात्याचं सत्य सांगशील. आणि त्यानंतर सानू, मला फक्त त्या दिवसाची वाट पाहायची आहे. पाहता पाहता अनेक दिवस निघून गेले. सानवी रोज विवानला ऑफिसमध्ये पाहायची, पण विवानने सानवीकडे नजर उचलून एकदाही पाहिलं नाही. या काही दिवसात सानवीला विवानचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. तो एक अतिशय वक्तशीर आणि शिस्तप्रिय व्यावसायिक होता. दिवस जात होते तसतशी विवानची नाराजी सानवीला अधिकच बोचू लागली होती. सानवी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बसून कॉफी पित होती.
तेव्हा तिला काही एम्प्लॉईंच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला. हे ऐकलंस का? पुढच्या आठवड्यात विवान सरांची एंगेजमेंट आहे. दुसरी मुलगी म्हणाली. यार, खरं सांगू तर ते बॅचलरच चांगले होते. कमीत कमी स्वतःला त्यांच्यासोबत इमॅजिन करून तरी खुश होता येत होतं. आता ते कोणाचे तरी होणार आहेत हा विचार केला तरी बरं वाटत नाही. त्या मुलीचं बोलणं ऐकून एक मुलगा हसत म्हणाला. मग चांगलंच झालं ना. याच निमित्ताने दुसऱ्या मुलांना तुझ्या इमॅजिनेशनमध्ये येण्याची संधी तरी मिळाली आणि त्यासोबत विवान सरांच्या एंगेजमेंटची जबरदस्त पार्टीसुद्धा मिळणार. सानवीने आपली अर्धी कॉफी तशीच सोडली आणि कॅन्टीनमधून उठून निघून गेली. तिचं हसतं खेळतं आयुष्य अचानक निर्जीव आणि रिकामं वाटू लागलं होतं. ती ऑफिसमधून कोणतीही सुट्टी न घेता थेट तृषाला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचली. सानवीला यावेळी घरी पाहून तृषा विचारत म्हणाली. सानू, यावेळी आज ऑफिसला नाही गेलीस का? त्यानंतर सानवीने तृषाचा हात पकडला आणि तिला रूममध्ये घेऊन जात म्हणाली. गेले होते. ती वेगळी गोष्ट आहे की जिथे जाण्याची अजिबात इच्छा होत नाही. तृषा सानवीसोबत बेडवर बसत म्हणाली. आणि सांग, कसा गेला दिवस? तू ठीक आहेस ना? सानवीने नकारार्थी मान हलवत म्हटलं. प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतोय. प्रत्येक दुपार फक्त कशीबशी निघून जाते. बोरिंग. प्रत्येक संध्याकाळ थकून गेली आहे आणि प्रत्येक रात्रीचा एकटेपणा अंगावर येतोय. मला डिस्प्रेड वाटते तृषा. सगळं काही असूनही असं वाटतंय की माझ्याकडे काहीच नाही. एक विचित्र पोकळी आहे जिच्यावर कोणताही इलाज नाही. तृषाने सानवीच्या हातावर हात ठेवत म्हटलं. इलाज आहे विवान. तुझ्या प्रत्येक दुःखावरचं औषध आहे विवान. सानू, बस कर यार. आता तू फक्त विवानलाच नाही तर स्वतःलाही शिक्षा देत आहेस अशा एका चुकीसाठी जिचा तुमच्या दोघांच्या आयुष्यात काही विशेष अर्थही नाही. माझ्यावर विश्वास ठेव सानू. तुमच्या दोघांमध्ये काहीही बदलणार नाही. एकदा सगळ्या चुका विसरून पुढे तर जा. विवान प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक अटी शर्तीमध्ये तुझा हात धरून पुढे जाण्यासाठी तयार आहे. सानवी डोळ्यात अश्रू आणत म्हणाली. आणि विधी? असं म्हणत सानवीने तृषाकडे पाहिलं आणि पुढे म्हणाली. तृषा, एक खोटं एका चुकीला जन्म देतं आणि एक चूक नवीन खोट्याला जन्म देते. काय झालं? तूच सांग तृषा, या सगळ्यात विधीची काय चूक आहे? मी आणि विवान तर पुढे निघून जाऊ, पण विधीचं काय होईल? आपल्या आणि विवानच्या नात्याचं सत्य सगळ्यांना सांगून मी विधीला कोणत्या गोष्टीची शिक्षा देऊ? तृषा सानवीकडे पाहत म्हणाली. विवान आणि विधीच्या मध्ये सध्या कोणतंही नातं नाही सानू. पण जर आणखी उशीर झाला तर विधीला नक्कीच तिची कोणतीही चूक नसताना शिक्षा मिळेल. जर तू आता सगळ्यांना तुझ्या आणि विवानच्या नात्याबद्दल सांगितलं नाहीस तर एक नाही तर 3 आयुष्य उद्ध्वस्त होतील आणि त्यासाठी जबाबदार तू असशील सानू. फक्त तू. सानवी अस्वस्थ होत म्हणाली. मला काहीच समजत नाही आहे तृषा. काय बोलू? कोणाशी बोलू? माईक घेऊन सगळ्यांसमोर ओरडू तर शकत नाही ना, ज्यामुळे सगळ्यांना आपल्या नात्याचं सत्य कळेल. हे जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नाही आहे तृषा. विवानचं कुटुंब इतकं चांगलं आहे. सत्य सांगून मी कुठेतरी त्यांनाही दुखावणार आहे हे लोक मला वाईट समजले तर. एक विवान आहे जो आजकाल माझ्याकडे नजर देखील मिळवत नाही. बोलणं तर खूप दूरची गोष्ट आहे. मला माहिती असतं की ही कंपनी विवानची आहे तर मी इथे कधीच नोकरी केली नसती. रोज त्यांचा बेरुखीचा स्वभाव, त्यांची माझ्यावरची नाराजी, हे सगळं माझ्याकडून पाहवत नाही यार. तुझा काहीतरी विचार करत म्हणाली. तर नोकरी सोड किंवा ऑफिस ट्रान्सफर करून घे. विवानच्या मोठ्या भावाच्या सरांच्या ऑफिसमध्ये जॉईन हो. आता तर दोन्ही कंपन्यांचं मर्जर झालं आहे. त्यांच्याशी बोलून बघ. कदाचित ते तुझी काही मदत करू शकतील. जे करायचं आहे ते कर सानू, पण आता हे सगळं संपव यार.
तृषाचं बोलणं ऐकून सानवी विचारात पडली. संध्याकाळच्या वेळी सानवी अंशच्या ऑफिसमध्ये पोहोचली. अंशच्या असिस्टंटने त्याला सांगितलं की सानवी बन्सल त्यांना भेटू इच्छित आहे. सानवीचं नाव ऐकताच अंशने तिला केबिनमध्ये पाठवण्यास सांगितलं. मात्र सानवी अंशला भेटण्यासाठी आली आहे हे ऐकताच केबिनमध्ये असलेल्या सोफ्यावर बसलेल्या व्यक्तीचे कान टवकारले. अंश सोफ्याकडे पाहत म्हणाला, ही सानवी मला का भेटू इच्छिते? सोफ्यावर बसलेला विवान खांदे उडवत म्हणाला, आय डोंट नो. अंशने विवानला एक फाईल देत सांगितले, जोपर्यंत मी व्यस्त आहे तोपर्यंत तू ही फाईल चेक कर. आपण हा प्रोजेक्ट पुढे सुरू ठेवू. विवानने होकारार्थी मान हलवली आणि फाईल घेऊन पुन्हा सोफ्यावर जाऊन बसला. त्याने सोफ्यावर रेलून चेहऱ्यासमोर फाईल धरली आणि आपण खूप व्यस्त असल्याचे नाटक करू लागला. तेवढ्यात सानवीने दरवाजा ठोठावून आत प्रवेश केला. अंशने नजर वर करून दरवाजात उभ्या असलेल्या सानवीकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, कम सानवी, बस. सानवीने हसत अंशसमोर ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. अंशने फाईल बाजूला ठेवत सानवीला विचारलं, अचानक मला भेटण्याचं कारण? सानवीने धीर एकवटत म्हटलं, सॉरी सर, तुम्हाला डिस्टर्ब केलं. खरं तर मी इथे तुमच्याकडे एक विनंती करण्यासाठी आले होते. अंशने होकारार्थी मान हलवत विचारलं, हो बोल. सानवी क्षणभर थांबली आणि मग म्हणाली, सर, मला ऑफिस ट्रान्सफर हवं आहे. म्हणजे मी मीनल मॅमसाठीच काम करेन, पण तुमच्या ऑफिसमधून. सोफ्यावर बसलेला विवान गोंधळलेल्या आणि आश्चर्यचकित नजरेने सानवीकडे पाहत होता. मात्र या गोष्टीपासून अनभिज्ञ असलेल्या सानवीने अंशसमोर आपली मागणी स्पष्टपणे ठेवली. अंशने सानवीची परिस्थिती समजून घेत म्हणाला, हे शक्य आहे सानवी, पण त्यासाठी तुला एक ठोस कारण द्यावं लागेल. म्हणजे अंश पुढे काही बोलणार इतक्यात सोफ्यावर बसलेला विवान उठला. त्याने फाईल टेबलवर ठेवली आणि सानवीच्या दिशेने चालत जात म्हणाला, हे शक्य नाही सानवी, कारण पहिली गोष्ट म्हणजे माझ्या ऑफिसमधून ट्रान्सफर घेण्यासाठी तुझ्याकडे कोणतंही ठोस कारण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाईला ना माझ्या कंपनीमध्ये रस आहे ना माझ्या कंपनीच्या एम्प्लॉईजमध्ये. आशा आहे तुला तुझ्या रिक्वेस्टचं आणि प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल. सानवीने अंशच्या ऑफिसमध्ये विवानला पाहून आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली. आपल्या बोलण्यामुळे विवानला पुन्हा दुखावलं गेलं आहे असं तिला वाटू लागलं. सानवीने नजर खाली केली आणि तिथून निघून जाण्यासाठी उठली. अंश विवानला समजावत म्हणाला, विवान, हे काय करण्याची पद्धत आहे? ती फक्त माझ्याशी बोलण्यासाठी इथे आली होती. त्यानंतर अंशने सानवीला थांबवत म्हटलं, सानवी, आय एम सॉरी, प्लीज बस. त्यावेळी सानवीने एक नजर विवानकडे टाकली आणि म्हणाली, नो, इट्स ओके. मला तशीही थोडी घाई आहे. मॉमला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. तुमच्याशी नंतर भेटते. बाय. असं म्हणत सानवी तिथून निघून गेली. सानवी गेल्यानंतर विवानने फाईल उचलली आणि पुन्हा सोफ्यावर जाऊन बसला. अंशने विवानकडे पाहत विचारलं, तुला सानवीसोबत काही प्रॉब्लेम आहे का? विवान फाईल पाहत म्हणाला, भाई, आयुष्यात यापेक्षा जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण डिस्कस करू शकतो. त्यामुळे आपण त्या गोष्टींबद्दल बोललेलं जास्त चांगलं. असं म्हणत विवानने आपला लॅपटॉप बाहेर काढला. इकडे तृषाला सानवीकडून व्योमच्या अपघाताबद्दल कळते. त्यामुळे तृषा त्याला काहीही न सांगता त्याला भेटण्यासाठी थेट त्याच्या घरी पोहोचते. तृषा अचानक अशा प्रकारे आपल्याला न सांगता घरी येईल याची व्योमला अजिबात कल्पना नव्हती.
व्योमने ट्राउझर घातले होते. तो आरशासमोर उभा राहून आपल्या जखमांवर स्वतःचं ऑइंटमेंट लावण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात तृषाने दरवाजा उघडला आणि ती थेट आत आली. व्योम एका क्षणासाठी घाबरला. त्याला वाटले की तुराणीचे लोक पुन्हा एकदा त्याच्या घरात घुसले आहेत. व्योमने तृषाकडे नीट न पाहताच ड्रॉवरमधून बंदूक काढली आणि तिच्यावर रोखून उभा राहिला. तृषाने त्याच्याकडे रागाने पाहत पुढे जात म्हटले, चालवून टाका, आता एवढंच बाकी राहिलं आहे. तृषाला पाहताच व्योमने बंदूक पुन्हा खाली ठेवली आणि म्हणाला, तुम्ही यावेळी इथे अचानक? काही काम होतं तर मला. असं म्हणत व्योम मागे वळला आणि पाहतो तर तृषा अगदी त्याच्या मागे उभी होती. व्योम बोलता बोलता अचानक शांत झाला. तृषाची नजर व्योमच्या जखमांवर खिळली होती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तिने अलगद व्योमच्या जखमांना स्पर्श केला. तिने जखमेला स्पर्श करताच व्योमने वेदनेने आपला खांदा मागे घेतला. तृषाने नजर वर करून व्योमकडे पाहत विचारलं, मला सांगितलं का नाहीस? व्योमने तिच्यापासून नजर चुकवली. त्याने डेस्कवर ठेवलेली ऑइंटमेंट उचलली आणि म्हणाला, यात सांगण्यासारखं काय आहे? हा फक्त एक अपघात आहे आणि आता तर मी अगदी ठीक आहे. असं म्हणत व्योम ऑइंटमेंट ड्रॉवरमध्ये ठेवू लागला. तृषा रागाने दात आवळत म्हणाली, विचार केलास तर सांगण्यासारखं सगळंच काही आहे व्योम, आणि तू किती ठीक आहेस ते तर स्पष्ट दिसतच आहे. तृषाने व्योमच्या हातातून ऑइंटमेंट हिसकावून घेतली आणि म्हणाली, बस मी लावते. व्योमने पुन्हा तिच्या हातातून ऑइंटमेंट घेत म्हणाला, काही गरज नाही, मी लावून घेईन. इतक्या दिवसांपासून स्वतःच लावत आहे. असं म्हणत व्योम पुढे जाऊ लागला. तृषाने आपला राग आवरत एक दीर्घ श्वास घेतला. तिने पुन्हा व्योमच्या हातातून ऑइंटमेंट हिसकावून घेतली आणि त्याला बेडवर बसवत म्हणाली, तू स्वतःहून लावत नाहीयेस, तुला स्वतःच लावावं लागतंय, कारण कोणाकडे मदत मागितली तर तुझा इगो हर्ट होतो ना. असं म्हणत तृषा व्योमच्या जवळ बसली आणि त्याच्या जखमेवर ऑइंटमेंट लावू लागली. व्योम बेडवर बसून तृषाकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होता. तृषाचे केस त्याच्या चेहऱ्यावर हलकेच येत होते. तृषाकडे पाहता पाहता व्योमला आपल्या जखमांचाही विसर पडला. त्याच्या चेहऱ्यावर कधी एक हलकंसं स्मित उमटलं हे त्यालाही कळलं नाही. ऑइंटमेंट लावून झाल्यावर तृषाने एकदा रागाने व्योमकडे पाहिलं, पण व्योम तिच्याकडे पाहून हसत होता. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहताच तृषाचा राग जणू एका क्षणात नाहीसा झाला. तृषा आणि व्योमच्या नजरा एकमेकांपासून दूर होण्याचं नाव घेत नव्हत्या. व्योमने आपल्या जखमांचा विसर पडून हात वर केला आणि तृषाचे चेहऱ्यावर आलेले केस अलगद तिच्या कानामागे सारले. व्योमच्या त्या स्पर्शाने तृषा भानावर आली आणि हलकंसं हसत म्हणाली, जपून मिस्टर व्योम रावल, कुठे नकळत तुम्हाला पुन्हा माझ्यावर प्रेम होऊ नये, कारण काय आहे ना, तुमचं प्रेम मला खूप महागात पडतं. तृषाचे शब्द ऐकताच व्योमच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात नाहीसं झालं. व्योम स्वतःला सावरत म्हणाला, तू अशा अनपेक्षित परिस्थितीत अजून थोडा वेळ माझ्यावर बसून राहिलीस तर प्रेमाचं काय माहीत नाही, पण काहीतरी वेगळंच नक्की जाणवायला लागेल मला. व्योमचं बोलणं ऐकून तृषाला आपल्या अवस्थेची जाणीव झाली. ती लगेच व्योमच्या अंगावरून बाजूला होत बसली आणि म्हणाली, सॉरी, ते ऑइंटमेंट लावण्याच्या नादात माझं लक्षच राहिलं नाही. असं म्हणताना तृषाच्या गालांवर लाजेने लालिमा चढली होती. व्योम बेडवर बसत तिला छेडत म्हणाला, काही हरकत नाही, मला तर खूप मज्जा आली. असं म्हणत व्योम अगदी मजेत अंग ताणत होता.
तृषा चिडून त्याच्याजवळ गेली आणि दोन्ही हातांनी त्याला मारत म्हणाले, तुला तर मी. व्योमने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिला स्वतःकडे ओढत तिच्या कमरेभोवती हात ठेवत म्हणाला, मिस तृषा, माझ्या घरात येऊन माझ्याशीच मारामारी विसरू नकोस. इथे तुझ्या आणि माझ्याशिवाय तिसरं कोणीही नाही. एखादी मुलगी अशी एकटी दिसली आणि माझा हेतू चुकीचा झाला तर तुझ्यासोबत चुकीचं काहीतरी होऊ शकतं. तृषा व्योमकडे प्रेमाने पाहत म्हणाली, एकदा तुझं खरं मन माझ्यासमोर व्यक्त करून तर बघ व्योम. माझ्यावर विश्वास ठेव. मग प्रत्येक चुकीची गोष्ट ही बरोबर वाटेल. त्यानंतर आपल्याला कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीची गरजच भासणार नाही. तृषाचे शब्द व्योमच्या मनाला स्पर्श करत होते. त्याच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. तो तृषाच्या डोळ्यात पाहत राहिला आणि जणू त्या नजरेतच हरवून गेला. तृषाने व्योमच्या खांद्यावर हात ठेवले. तिने हलके स्वतःला वर उचलत व्योमच्या ओठांवर अतिशय प्रेमाने आणि हलकासा चुंबन घेतला. तृषाच्या ओठांचा स्पर्श जाणवताच व्योमनेही डोळे मिटले. तिच्या कमरेभोवती ठेवलेल्या त्याच्या हातांची पकड नकळत थोडी घट्ट झाली. दोघांमधील वाढती जवळीक त्यांच्या मनात हळूहळू निर्माण होत असलेल्या प्रेमाची आणि एकमेकांसाठीच्या ओढीची स्पष्ट जाणीव करून देत होती. दुसरीकडे रात्रीचे जेवण करत असताना श्वेताजींची नजर सानवीच्या रिकाम्या ताटाकडे गेली. सानवी त्या रिकाम्या ताटात अधूनमधून चमचा फिरवत बसली होती. श्वेताजी काही क्षण सानवीकडे पाहत म्हणाल्या, जेवण स्वतःहून उठून ताटात येणार नाही. वाट पाहण्यात काही अर्थ नाही. श्वेताजींच्या त्या दुहेरी अर्थाच्या बोलण्याने सानवी त्यांच्याकडे पाहू लागली. श्वेताजींनी सानवीच्या ताटात जेवण वाढत म्हणाल्या, तुला माझ्या आयुष्यातल्या रिकामेपणाची जाणीव तेव्हा होईल जेव्हा विवान तुझ्यापासून कायमचा दूर निघून जाईल. तुला फक्त विवानचं खोटं बोलणं दिसलं सानू. योग्य वेळी विवानने तुझा हात धरला नसता तर आज तू कुठे आणि कोणत्या परिस्थितीत असतीस याचा तू विचारही करू शकत नाहीस. विवानने तुझ्यासाठी काय काय केलं नाही सानू, पण त्याचं तुला काय? तुला तर फक्त तुझ्या हट्टाशी मतलब आहे. ताटात जेवण वाढवून घेण्याची सवय लावून घे सानू, नाहीतर जवळ जेवण असूनही तू उपाशी राहशील. तुझ्या आयुष्यातल्या त्या रिकाम्या ताटात विवानची किती किंमत आहे हे माझ्यापेक्षा तुला स्वतःलाच चांगलं माहीत आहे. असं म्हणत श्वेताजी तिथून उठून निघून गेल्या. सानवी आपल्या ताटात वाढलेल्या जेवणाकडे पाहून बराच वेळ विचार करत राहिली. काही वेळाने सानवी आपल्या खोलीच्या खिडकीजवळ भिंतीला टेकून उभी राहिली होती. ती आकाशात पसरलेल्या असंख्य तारांकडे पाहत होती. तेवढ्या तिला दरवाजा उघडल्याचा आवाज आला. यावेळी तिच्या खोलीत श्वेताजीशिवाय आणखी कोण येणार असं तिला वाटलं. त्यामुळे मागे वळून न पाहताच ती म्हणाली, काय झालं सासूबाई? तुम्हालाही माझ्यासारखी झोप येत नाहीये का? सानवीचं बोलणं संपताच तिच्या मागून फक्त एक ओळखीचा आवाज आला, आणि तुम्हाला झोप का येत नाहीये मॅडम? झोप न येण्याचं कारण मी नाही ना? विवानचा आवाज ऐकताच सानवीच्या मनात जणू काहीतरी हललं. ती झटकन मागे वळली. विवानला पाहताच ती थेट त्याच्याकडे गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली. सानवीला इतक्या जवळ अनुभवताच विवानचं मनही तिला आपल्या मिठीत सामावून घेण्यासाठी आतुर झालं. त्याला तिला मनापासून जवळ घ्यावंसं वाटत होतं. पण विवानने स्वतःच्या मुठी घट्ट आवळत स्वतःवर नियंत्रण ठेवलं. त्याने सानवीला स्वतःपासून थोडं दूर करत म्हटलं, रिलॅक्स. यावेळी मी तुझ्याकडून कोणतीही अपेक्षा घेऊन इथे आलेलो नाही, कारण आता मला तुझ्याकडून फारशा अपेक्षाही उरलेल्या नाहीत.
मी फक्त तुला हे सांगायला आलो आहे की उद्या मी दिल्लीला जात आहे. तुला माझ्यासोबत एकाच ऑफिसमध्ये काम करण्यात अडचण होत आहे ना? तुला ऑफिस सोडण्याची गरज नाही. पुढच्या आठवड्यात माझी आणि विधीची एंगेजमेंट आहे. तोपर्यंत मी दिल्लीहूनच काम करेन. असं म्हणत विवान वळून निघू लागला. सानवी धावत त्याच्या मागे गेली आणि त्याला मागून घट्ट मिठी मारत रडू लागली. तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाही विवान, नाही करू शकत, असं म्हणत सानवी फुटून फुटून रडू लागली. विवानचं मन वितळण्यासाठी सानवीच्या अश्रूंचे काही थेंबही पुरेसे होते. तो तिच्याकडे वळला आणि तिच्या खांद्यांना धरत म्हणाला, मी तुझ्यासोबत काय करू शकत नाही? सानू, सांग, काय करू शकत नाही? मी तुझ्यासोबत काही केलंच नाही. खरं तर मला इच्छा असूनही मी काही करू शकत नाही. खरं तर सानू, जे काही घडत आहे त्यासाठी तू स्वतःच कारणीभूत आहेस. तुझं गप्प राहणं आणि तुझ्या हट्टामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सानवीने विवानच्या छातीशी स्वतःला घट्ट चिकटवत रडत म्हणाली, मी आता गप्प राहणार नाही. विवान, माझा सगळा हट्टही सोडून देईन, पण तुम्ही मला सोडून जाऊ नका. तुमचा असा दुरावा मी आता आणखी सहन करू शकत नाही. विवानने सानवीला आपल्या मिठीत घेत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हटलं, रडणं बंद कर. तुझे अश्रू मला पुन्हा पुन्हा वितळायला भाग पाडत आहेत. विवानचं बोलणं ऐकून सानवीने डोकं वर केलं आणि ओलावलेल्या पापण्यांनी त्याच्याकडे पाहिलं. विवान हलकसं हसला आणि अतिशय प्रेमाने सानवीच्या कपाळावर एक हलकसं चुंबन घेतलं. सानवी न समजून विवानकडे पाहत होती. विवान डोळ्यांनी इशारा करत म्हणाला, काय आता भावनिक अत्याचार करणार असशील तर मी तरी काय करू शकतो? तो पुढे म्हणाला, हां, तुझ्यावर खूप नाराज आहे मी, पण इतकाही नाही की तुला रडत सोडून निघून जाईन आणि इतकाही नाही की तुझ्यावर प्रेम करणं विसरून जाईन. सानवी नम्र आवाजात म्हणाली, तुम्ही माझ्यावर नाराज नाही आहात. आणि त्याचनंतर विवानने सानवीला बेडवर बसवलं आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसत म्हणाला, खूप नाराज आहे तुझ्यावर, पण इतकाही नाही की तुला रडत सोडून जाईल आणि इतकाही नाही की तुझ्यावर प्रेम करणं विसरून जाईल. सानवी काहीतरी विचार करत म्हणाली, पण विधीचं काय विवान? विधीला आपल्याबद्दल कळलं तर? कुठेतरी ती. विवान हसत म्हणाला, विधी खूप चांगली मुलगी आहे. मी लवकरच तिच्याशी बोलेन. मला पूर्ण विश्वास आहे ती समजून घेईल. कोणत्याही मुलीसाठी एखाद्या अनोळखी व्यक्तीला अचानक स्वीकारणं सोपं नसतं आणि विधी तर मला अजून नीट ओळखतही नाही. सानवीने विवानच्या गालावर हात ठेवला आणि त्याच्या नाकावर हलकसं चुंबन घेत म्हणाली, पण अचानक एखाद्याला स्वतःपासून दूर करणंही सोपं नसतं. विवान आश्चर्याने हसत म्हणाला, एक काळ असा होता जेव्हा माझा स्वाभिमानसुद्धा बाजूला ठेवून मी तुझ्याकडे प्रेमाची भीक मागत होतो. आणि आजचा दिवस बघ, आता माझं प्रेम मिळवण्यासाठी फक्त थोडासा रुबाब पुरेसा आहे. कुणीतरी अगदी बरोबर म्हटलंय, मुलींना समजून घेणं कठीणच नाही तर अशक्य आहे. सानवीने विवानला इशाऱ्याने बेडवर तिच्या शेजारी येऊन बसायला सांगितलं. विवानने सानवीचा हात धरला आणि तिला स्वतःसोबत उभं केलं. सानवी त्याच्याकडे निरागसपणे पाहू लागली. विवानने सानवीला मिठी मारली आणि डोळे मिटून घेतले. जणू अनेक दिवसांनंतर त्याला खऱ्या अर्थाने मनशांती मिळत होती. विवानच्या छातीशी बिलगलेली सानवी हळू आवाजात म्हणाली, विवान, सगळं ठीक होईल ना? विवानने डोळे बंद ठेवूनच नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, नाही, कारण सगळं आधीच ठीक झालंय. तुझ्याशिवाय आणखी काय बिघडलं होतं?
सानवी विवानच्या छातीशी बिलगूनच म्हणाली. आणि तुमचं कुटुंब, ते लोक मला स्वीकारतील का? विवानने तिला मध्येच थांबवत हसत म्हटलं. किती प्रश्न विचारतेस ग? तुला कल्पना आहे का किती दिवसांनी आपण भेटतोय? विवान सानवीपासून थोडा दूर होत म्हणाला. दररोज तुझ्याजवळ असूनही तुझ्यापासून मैलो दूर असल्यासारखं राहणं किती कठीण होतं माहिती आहे. त्यात तुझ्या घटस्फोटाची गोष्ट तर. आणि त्यावेळी विवान बोलत असतानाच सानवी अचानक पुढे आली. तिने त्याच्या गळ्यात हात घातले आणि त्याच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं. सानवीने अचानक असं केल्यामुळे विवानचे डोळे एका क्षणासाठी आश्चर्याने मोठे झाले, पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. विवान हसला आणि त्याने आपले हात पुढे करत सानवीच्या कमरेभोवती ठेवले. विवान डोळ्यांनी इशारा करत म्हणाला, काय? आता इमोशनल अत्याचार करणार असेल तर मी तरी काय करू शकतो? मग तो पुढे म्हणाला, खूप नाराज आहे तुझ्यावर, पण इतकाही नाही की तुला रडत सोडून निघून जाईन आणि इतकाही नाही की तुझ्यावर प्रेम करणं विसरून जाईन. सानवी भरलेल्या आवाजात म्हणाली. तुम्ही माझ्यावर नाराज नाही आहात? विवानने सानवीला बेडवर बसवलं आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसत म्हणाला, खूप नाराज आहे तुझ्यावर, पण इतकाही नाही की तुला रडत सोडून जाईन आणि इतकाही नाही की तुझ्यावर प्रेम करणं विसरून जाईन. सानवी काहीतरी विचार करत म्हणाली, पण विधीचं काय विवान? विधीला आपल्या दोघांबद्दल कळलं तर? कुठे ती? विवान हसत म्हणाला, विधी खूप चांगली मुलगी आहे. लवकरच मी तिच्याशी बोलणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे ती समजून घेईल. कोणत्याही मुलीसाठी एखाद्या अनोळखी व्यक्तीला अचानक स्वीकारणं सोपं नसतं. आणि विधी तर मला ओळखतसुद्धा नाही. सानवीने विवानच्या गालावर हात ठेवला आणि त्याच्या नाकावर हलकंसं चुंबन घेत म्हणाली, अचानक कोणाला स्वतःपासून दूर करणं सुद्धा सोपं नसतं. विवान आश्चर्याने हसत म्हणाला, एक काळ असा होता जेव्हा माझा स्वाभिमानसुद्धा बाजूला ठेवून मी तुझ्याकडे प्रेमाची भीक मागत होतो. आणि आजचा दिवस असा आहे की जिथे फक्त थोडासा ॲटिट्यूड दाखवला तरी माझं प्रेम मला मिळतंय. कोणीतरी अगदी बरोबर म्हटलंय, मुलींना समजून घेणं कठीणच नाही तर अशक्य आहे. सानवीने हाताने इशारा करत विवानला बेडवर तिच्या शेजारी येऊन बसायला सांगितलं. पण विवानने सानवीचा हात धरला आणि तिला स्वतःसोबत उभं केलं. सानवी न समजल्यासारखी विवानकडे पाहू लागली. विवानने सानवीला आपल्या मिठीत घेतलं आणि डोळे मिटून घेतले. जणू अनेक दिवसांनंतर त्याला खऱ्या अर्थाने मनशांती मिळाली होती. विवानच्या छातीशी बिलगलेली सानवी हळू आवाजात म्हणाली, विवान, सगळं ठीक होईल ना? विवानने डोळे मिटलेले ठेवत नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, नाही, कारण सगळं आधीच ठीक झालंय. तुझ्याशिवाय दुसरं काही बिघडलंच कुठे होतं? सानवी अजूनही विवानच्या छातीशी बिलगलेली होती. ती म्हणाली, आणि तुमची फॅमिली, ते लोक मला स्वीकारतील का? विवानने तिला मध्येच थांबवत हसत म्हटलं, किती प्रश्न विचारतेस ग? तुला कल्पना तरी आहे का किती दिवसांनी आपण भेटतोय? विवान सानवीपासून थोडा दूर होत म्हणाला, दररोज तुझ्याजवळ असूनही मैल दूर असल्यासारखं राहणं किती कठीण असतं माहिती आहे. त्यात तुझं घटस्फोटाचं बोलणं म्हणजे. विवान बोलत असतानाच सानवी अचानक पुढे झाली. तिने आपल्या बाहू विवानच्या गळ्याभोवती गुंडाळल्या आणि त्याच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं. सानवीने अचानक असं केल्यामुळे विवानचे डोळे एका क्षणासाठी आश्चर्याने मोठे झाले, पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. विवान हलकंसं हसला आणि त्याने आपले हात पुढे करत सानवीच्या कमरेभोवती ठेवले.
तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.